नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज बेळगावात महाअधिवेशन होणार असून कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशन घेण्यावर ठाम असून बेळगावच्या वॅक्सिन डेपो मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. आज बेळगावात संचारबंदीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तर अधिक अपडेट आपण घेत आहोत आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून. भूषण, काय सध्याची परिस्थिती आहे? खरं तर आजपासून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि आजच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं देखील महामेळाव्याचं आयोजन आहे ते करण्यात आले. वॅक्सिन डेपो मैदानावर हा सगळा महामेळावा होईल असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आपण बघतोय हा सगळा रस्ता जो आहे तो वॅक्सिन डेपोकडे जाणारा रस्ता आहे. मात्र सकाळपासून किंवा काल रात्रीपासूनच या सगळ्या रस्त्यावर पोलिसांचं पेट्रोलिंग आहे ते पाहायला मिळतंय. संचारबंदी पूर्णतः वॅक्सिन डेपो मैदान परिसरामध्ये लावण्यात आलेली आहे. कोणताही महाराष्ट्र एकीकरण समितीचा पदाधिकारी या वॅक्सिन डेपो मैदानापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी तरी आता पोलिसांकडून घेतली जाते असं म्हणावं लागेल. म्हणूनच गनिमी काव्यानं का असेना आम्ही हे आंदोलन करणार, हा मेळावा करणार अशा पद्धतीचा इशारा देखील महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिलेला आहे. खरं तर काल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारबद्दल देखील खंतायती व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली. कुठेतरी गांभीर्यानं या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं जात नाही अशा पद्धतीची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. आज उदय सामंत देखील या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप तसा कोणताही अधिकृत निरोप महाराष्ट्र एकीकरण समितीला उदय सामंत किंवा शिवसेनेकडून देण्यात आलेला नाही. मात्र तसं जरी असलं तरी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मात्र या सगळ्या मेळाव्याची पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. गनिमी काव्यानं आम्ही हा महामेळावा करू, एकत्र जमू, कर्नाटक सरकारचा निषेध करू अशा पद्धतीचा इशारा देखील महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिला आहे. एकूणच आपण सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.